अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातल्या हंगेवाडीमध्ये शिवपार्वती विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। हंगेवाडी या गावामध्ये पंचालिंग पुरातन शंकराचं मंदिर आहे आणि या यात्रेच्या दिवशी शंकर पार्वतीचा विवाह सोहळा पार पडतो। राज्यामध्ये दोनच ठिकाणी शंकर आणि पार्वतीचा विवाह सोहळा पार पडतो। पहिला म्हणजे शिखर शिंगणापूर इथं आणि दुसरा हंगेवाडी या गावामध्ये। दरवर्षीप्रमाणे यंदा ही यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडली आणि या यात्रेनिमित्तानं विविध प्रथा परंपरा आजही जपल्या जातात। यामध्ये शंकर पार्वतीचा विवाह सोहळा लक्षवेधी असतो। निवडीचा कार्यक्रम होतो, त्यानंतर विवाह सोहळा संपन्न होतो। विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर 9 वाजता छबिन्याचा कार्यक्रम होतो। छबिन्याचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी लोकनाट्य तमाशा मंडळाचा मोठा कार्यक्रम ठरवला असतो। त्यानंतर सकाळी साडेचा कार्यक्रम होतो, त्यानंतर हजेरीचा कार्यक्रम होतो। अशा प्रकारे आमच्या हंगेवाडी गावामधील यात्रा शांततेमध्ये पार पडते। परंपरा बऱ्याच वर्षापासून आमची चालू आहे हंगेश्वर महाराजाची। याला भरपूर 5-6 ठिकाणच्या गावचे लोक येतात आणि मोठी यात्रा भरतीच आणि यात्रेमध्ये जवळजवळ 2-3 लाख पब्लिक असतं आणि असे आनंदी सगळी यात्रा म्हणजे पार पडते। हंगेवाडीचं वैशिष्ट्य असं आहे की हंगेवाडीमध्ये 1633 सालचं पुरातन मंदिर आहे। तरी या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये शंकर पार्वती यांचा विवाह सोहळा या ठिकाणी पार पडला जातो। तरी विवाहाच्या 2 दिवस आधी या ठिकाणी महिलांना गाभाऱ्यामध्ये 1 दिवस प्रवेश दिला जातो। तरी त्या दिवशी आपल्या घरगुती होणाऱ्या कार्यक्रमाप्रमाणे हळदीचा कार्यक्रम होतो। त्याच्यानंतर यात्रेमध्ये गडशी पुजारी यांचा मान असून ते 15 दिवस काठीमोडचं व्रत पकडतात। व्रत पकडल्यानंतर गावामध्ये पूर्ण मांसाहार 1 महिना पूर्ण बंद केला जातो आणि काठीमोडच्या याच्यामध्ये काट्याचा मोठा डिप्पो लावून त्याच्यावरती गडशी समाजाचे जे मानकरी पुजारी आहेत ते काट्याच्या डिप्पोवरती फासावरती उडी घेतात आणि त्याच्यानंतर देवाचं विधिवत लग्न लागलं जातं। तर